नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी कुळ म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घेतलं. आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी कुळ कोण असतं हे त्या ठिकाणी कायदेशीररित्या आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. शेती करणारा व्यक्ती हा कुळ असतो का हे त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. सर्वप्रथम त्या ठिकाणी कुळाची व्याख्या हे कुळवहिवाट आणि कृषी जमीन अधिनियम 1948 यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कुळ म्हणजे की एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची जमीन आहे म्हणून त्या ठिकाणी तो कुळ होत नाही. नेमके कुळ कोण असते तर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची कायदेशीररित्या शेती करत असेल तर त्या ठिकाणी व त्याने कायद्याच्या पूर्ण अटी पूर्तता केली असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण कुळ असे म्हणू शकतो. एका उदाहरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजून घेऊया. रामराव याच्याकडे 15 एकर शेती आहे आणि तो शहराकडे नोकरीवर आहे आणि त्याची जमीन कायदेशीररित्या हा शामराव कसतो. त्याच्यामुळं शामराव हा त्या ठिकाणी कायद्याच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर कुळ होऊ शकतो. तर मग प्रश्न असा आहे की कोणताही व्यक्ती कुळ होऊ शकतो का, तर याचं कायद्यानुसार उत्तर नाही आहे. समजा मजुरीवर आलेला मजूर कुळ होऊ शकतो का, तर अजिबात नाही होऊ शकत. त्यानंतर जमिनीवर कब्जा केलेला व्यक्ती कुळ होऊ शकतो का, तर नाही होऊ शकत. किंवा काही दिवस जमीन कसणारा व्यक्ती कुळ होऊ शकतो का, तर नाही होऊ शकत. तर मग कुळ होण्यासाठी काय महत्वाचे आहे, तर सगळ्यात पहिले कायदेशीर संबंध हा महत्वाचा आहे. त्या ठिकाणी पुरावे असणे गरजेचे आहे आणि संबंधित प्राधिकरणाचा निर्णय हा महत्वाचा आहे कुळ म्हणून मान्यता मिळण्यास. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या महसुली नोंदी या सगळ्यात महत्वाचे पुरावा त्या ठिकाणी आहे. कुळासंबंधी मोठ्या प्रमाणात लोकांचे गैरसमज आहेत, जसे की 20 वर्ष शेती कसली म्हणजे त्या ठिकाणी तो कुळ होतो, कब्जा केली म्हणजे त्या ठिकाणी तो कुळ होतो, आणि किंवा त्या ठिकाणी सातबाऱ्यावर नाव असेल म्हणजे तो कुळ होतो. हे सगळे त्या ठिकाणी गैरसमज आहेत. या सगळ्यामधून एक त्या ठिकाणी समजतो की शेती कसणारा कायदेशीर व्यक्ती हाच त्या ठिकाणी कुळ होऊ शकतो. अन्यथा त्या ठिकाणी मजूर किंवा त्या ठिकाणी कब्जा करणारा किंवा तात्पुरती शेती करणारा व्यक्ती त्या ठिकाणी कुळ होऊ शकत नाही. कुळ पूर्ण होण्यासाठी सुद्धा सक्षम प्राधिकरणाचा निर्णय, पुरावे आणि महसुली नोंदी ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. तर कुळासंबंधीचा हा व्हिडिओ कसा वाटलास, काही प्रश्न असतील तर ते त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मांडू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जणांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.